नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय नवीन मालिका. कुठली मालिका आहे? नवीन सिरीज ज्याला बोलतो आपण, ते चालू घडामोडी. मित्रांनो, एक्झाम जवळ आलेले आहेत. 2026 मधल्या सगळ्या एक्झाम, त्या सगळ्या एक्झामसाठी हे ज्या काही आजचा जो काही मेन विषय चालू घडामोडी, हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. आज आपण बघणार आहोत जानेवारी 2026 जे काही जनरल नॉलेज आहे, चालू घडामोडी, करंट अफेअर, ते आज या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नुकताच येणारी परीक्षा जी आहे आता, कुठली? एमपीएससी गट क, त्याच्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी किंवा इतर पोस्ट, या सर्वांसाठी हे उपयुक्त आहे. मित्रांनो, ही सिरीज तुम्हाला प्रत्येक रविवारी संध्याकाळी 6 वाजता असेल. प्रत्येक रविवारी संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला हे प्रत्येक महिन्यासाठी वेगवेगळं चालू घडामोडी तुम्हाला दिल्या जातील. बघा, 12 भागांपैकी आज आपण फर्स्ट भाग बघत आहोत. तो कुठला आहे? जानेवारीचा. आणि किती मार्कांसाठी येतो माझ्या परीक्षेला? 15 गुणांसाठी. एकही प्रश्न तुमचा बाहेर जाणार नाही. मित्रांनो, चला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा. आणि जे विद्यार्थी स्पर्धा देत आहेत त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा, म्हणजे आपल्याला पूर्ण वर्षभरामध्ये दोन्ही परीक्षा क्लिअर करता येतील. कुठल्या गोष्टीसाठी? चालू घडामोडीसाठी. चला मित्रांनो, सुरू करूया. चला सुरुवात करूया आपण ब्रिक्स पासून. ब्रिक्स म्हणजे काय? ब्रिक्स 2026 जानेवारी 2026 पासून या ब्रिक्सचं अध्यक्षपद जे आहे ना मित्रांनो, ते अध्यक्षपद आपल्या भारताकडे आलेलं आहे. ब्रिक्स म्हणजे काय? ब्रिक्स बोललं ते 6 देश लक्षात ठेवायचे: ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका म्हणजे साऊथ आफ्रिका. कसं? ब्राझीलचा बी, रशियाचा आर, इंडियाचा आय, चीनचा सी आणि साऊथ आफ्रिकेचा यस. लक्षात ठेवायचं. हे जे काय आपल्याला अध्यक्षपद मिळालं, हे अध्यक्षपद आपल्याला कुठून मिळालं आहे? ब्राझील कडून मिळालेलं आहे. हे भारताचं कितवं आहे अध्यक्षपद? तर 4थं आहे. 4 वेळा आतापर्यंत आपल्याला मिळालंय. कधी कधी 2012 ला मिळालं, 2016 ला मिळालं, 2021 ला मिळालं आणि त्याच्यानंतर आता 2026 ला मिळालेलं आहे. शिखर परिषदचा पॉईंट लक्षात ठेवायचा. कधी? सप्टेंबर 2026 ला आहे. कुठे? नवी दिल्ली येथे 18वी परिषद होणार आहे. ब्रिक्स बद्दल जर महत्वाचं जर ठेवायचं असेल लक्षात, तर सुरुवात कधी झाली? 2001 ला. पहिले काय होतं? ब्रिक, BRIC, म्हणजे ब्राझील होता, रशिया होता, इंडिया होता आणि चीन होता. त्याच्यानंतर काय झालं? 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकाचा समावेश झाला. आणि पहिली शिखर परिषद जी झाली होती ना, ती कुठे झाली होती? ती कधी झाली? 2009 मध्ये. मुख्यालय कुठे यांचं? शांघाय, चीन मध्ये. मुख्यालय शांघाय चीन मध्ये. आणि न्यू डेव्हलपमेंट बँक NDB चं मुख्यालय पण शांघाय चीन मध्येच आहे. थीम काय 2026 ची? या 2026 ची थीम आहे मित्रांनो, लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि पर्यावरण स्थिरता. हे सगळे पॉइंट लिहून घ्यायचे, स्क्रीनशॉट काढायचे आणि लक्षात ठेवायचे. चला पुढचा बघूया. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे कुठला पुरस्कार? पद्म पुरस्कार 2026. यावर मी शॉर्ट रील सुद्धा बनवलेली आहे. आपल्या लिंक मध्ये जा, व्हिडिओ मध्ये जा, ते शॉर्ट लिंक मध्ये तुम्हाला पद्म पुरस्कार 2026 एकाच पेजवर मावलेले असतील. चला, ही घोषणा कधी झाली? 25 जानेवारी 2026 ला. कधी? प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला. पूर्वसंध्या म्हणजे अगोदरचा दिवस. वितरण कुठे गेलं? राष्ट्रपती भवनात. क्रम कसा असतो बघा. भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाचा क्रम कसा असतो? सगळ्यात टॉपला कुठला असतो? भारतरत्न पुरस्कार, नंतर पद्मविभूषण, नंतर पद्मभूषण आणि शेवटी पद्मश्री. 2026 चे एकूण पुरस्कार मित्रांनो 131 पुरस्कार दिले गेले आहेत. त्याच्यामध्ये बघा, पद्मभूषण 5, पद्मविभूषण 5, पद्मभूषण 13 आणि पद्मश्री 113. अशा पद्धतीमध्ये 131 पुरस्कार दिलेले आहेत. विशेष आकडेवारी जर सांगायची झाली ना, तर महिला ज्या आहेत त्या महिला किती आहेत? टोटल 19 महिलांना पुरस्कार मिळालेला आहे. आणि सर्वाधिक पुरस्कार घेणार महाराष्ट्र राज्य आहे, ज्याला किती पुरस्कार मिळाले? 15. महाराष्ट्रातील 2026 चे पुरस्कार एकूण किती आले?
15, त्याच्यामध्ये पद्मविभूषण 1 मिळालंय, पद्मभूषण 3 मिळालंय आणि पद्मश्री किती मिळालेत? 11. तर चला मित्रांनो, आपण ती लिस्ट बघूया. तर बघा मित्रांनो, इथे सगळे सन्माननीय जे आहेत त्या सर्वांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. कोण कोण आहेत बघा. पद्मविभूषण जे मिळालेलं आहे ते धर्मेंद्र सिंग देवल आहे का नाही, जे कोण आहेत अभिनेते, जे अभिनेते होते त्यांना मरणोत्तर पुरस्कार मिळालाय. कुठला? पद्मविभूषण. धर्मेंद्र देवल, सनी देवल यांचे पिताश्री. पुढे पद्मभूषण किती जणांना मिळालंय? 3 जणांना मिळालंय. अलका याग्निक, पियुष पांडे आणि उदय कोटक या सर्व सन्माननीय लोकांना काय मिळालंय, व्यक्तिमत्वांना काय मिळालंय, तर पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर पद्मश्री बघा 11 जणांना मिळालेला आहे. कुठे कुठे मिळालंय म्हणजे कोणत्या बाबतीत आहे ते सुद्धा इथे मी तुम्हाला ब्रॅकेट मध्ये दिलंय. अलका याग्निक यांना कुठल्या बाबतीत मिळालंय? संगीतमध्ये, कला आहे का नाही. पियुष पांडे यांना कुठे मिळालंय? कला, मरणोत्तर मिळालं त्यांना. आणि उदय कोटक यांना व्यापार आणि उद्योगासाठी मिळालेला आहे, ते उद्योजक आहेत. पुढे बघूया चला. पद्मश्री 11 पुरस्कार रोहित शर्मा यांना कशासाठी भेटलेला आहे? क्रीडा. आर माधवन कशासाठी मिळालाय? कला. रघुवीर खेडकर कशासाठी मिळालंय? कला. विकल्या लाडक्या धिंदा यांना पण कशासाठी मिळालंय? कलेसाठी. आर्मिडा फर्नांडिस वैद्यकीय. श्रीरंग देवबा लाड कृषी. अशोक खाडे व्यापार आणि उद्योग. सत्यनारायण नोवाल व्यापार आणि उद्योग. जुझेर वासी विज्ञान आणि अभियांत्रिकी. जनार्दन बापूराव बोथे समाजकार्य. आणि सतीश शहा यांना पण काय भेटलेलं आहे? मरणोत्तर. यांना काय मिळालंय? पुरस्कार मिळालेला आहे. तर मित्रांनो बघा, ही लिस्ट तुम्हाला दिसते आहे. स्क्रीनशॉट करून घ्या, लिहून घ्या, महत्वाची आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न तो खूप महत्वाचा आहे. SIAT. SIAT चा अर्थ काय होतो? सिम्पोजियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी. आंतरराष्ट्रीय वाहन तंत्रज्ञान परिसंवाद 2026 चे पुण्यामध्ये उद्घाटन झालं. बघा घटना काय? पुण्यातील SIAT 2026 चे उद्घाटन केंद्रीय मंत्री SD कुमारस्वामी यांनी 27 जानेवारी 2026 रोजी मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शनी आणि संमेलन केंद्र ते PIECC पुनर आंतरराष्ट्रीय प्रदर्शनी व संमेलन केंद्र याचा तो लॉंग फॉर्म आहे, येथे केलेलं आहे. लक्षात ठेवायचं. केंद्रीय मंत्री कोण होते? उद्घाटन HD कुमारस्वामी. उद्घाटन कुठे आले? पुण्यामध्ये झालं. कधी झालं? 27 जानेवारी 2026 ला आहे का नाही. पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शनी व संमेलन केंद्र मोशी पुणे हे काय होतं? ठिकाण. प्रमुख पाहुणे कोण? SD कुमारस्वामी. आयोजक कोण? ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ARAI. हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आयोजक कोण होते? ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ARAI. मुख्य विषय काय होता याचा? तर सुरक्षित आणि टिकाऊ गतिशीलता, मोबिलिटीची. लक्षात राहील? ओके चला पुढचा प्रश्न बघूया. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न पश्चिम विभागीय जलसचिव परिषद 2026. मित्रांनो याचं पण आपल्याला नॉलेज पाहिजेच. घटना काय? पुण्यात पश्चिम विभागातील राज्यांच्या जलसचिवांची परिषद आयोजित करण्यात आली गेली. कुठे आली? 2026 मध्ये जानेवारीत केली गेली. काय केलं गेलं बघा स्पष्टीकरण. जलशक्ती मंत्रालयाने जल व्यवस्थापन, नदी विकास आणि जलसंधारण विषयक समन्वयासाठी ही परिषद आयोजित केली. ही परिषद कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर ही परिषद जलशक्ती मंत्रालयाशी संबंधित आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. मित्रांनो महत्वाचा प्रश्न. WPL 2026. WPL वुमन्स प्रीमियर लीग आहे की नाही, महिला प्रीमियर लीग 2026 ची सुरुवात 9 जानेवारी 2026 रोजी झाली. आणि जो सुरुवातीचा सामना झाला, पहिला सामना, तो मुंबई इंडियन्स विरुद्ध
रॉयल्स चॅलेंज बेंगलोर, आरसीबी, MI विरुद्ध आरसीबी यांच्यात नवी मुंबईला खेळला गेला. बघा लक्षात ठेवायचं, सुरुवात कधी झाली? 9 जानेवारी 2026 ला, आताच्या या वर्षाची. अंतिम सामना कधी झाला? 5 फेब्रुवारी 2026 ला वडोदरामध्ये. ठिकाण कुठलं? नवी मुंबई, DY पाटील स्टेडियम. आणि वडोदरा आहे की नाही, सुरुवात इकडे दिलाय, सुरुवात नवी मुंबई DY पाटील स्टेडियम आणि एंड वडोदरा BWPS स्टेडियम. एकूण सामने किती रंगले? 22. महत्वाचं काय? आयोजक कोण आहे? BCCI. स्पर्धेचा शुभंकर काय आहे? शक्ती. काय? शक्ती. अधिकृत शुभंकर शक्ती. शक्ती म्हणजे काय? जो महिला क्रिकेटमधील ऊर्जा आणि जोश दर्शवतो. आणि सहभागी संघ किती होते? 5. लक्षात राहील. चला पुढे मित्रांनो, खूप महत्वाचा पॉइंट आपल्या समोर आला आहे. प्रश्न क्रमांक 6 घेऊन येतोय. 6 म्हणजे प्रश्न म्हणजे माहिती 6वी. कुठला पॉइंट आहे बघा, टॉपिक दावोस परिषद 2026. दावोस परिषद 2026 म्हणजे काय? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. याचं मुख्यालय मित्रांनो कोलोनी, जिनेव्हा इथे, स्वित्झर्लंड मधील जिनेव्हा कोलोनी. 19 ते 23 जानेवारी 2026 दरम्यान हे जे काही परिषद आहे ती परिषद 19 ते 23 जानेवारी यांच्या दरम्यान स्वित्झर्लंड मध्ये पार पडलेली आहे. थीम काय होती बघा? अ स्पिरिट ऑफ डायलॉग, संवादाची भावना. स्पिरिट काय होती? थीम काय होती? अ स्पिरिट ऑफ डायलॉग, संवादाची भावना. या जगातील मंचावर महाराष्ट्राने मोठी कामगिरी करत ऐतिहासिक यश मिळवले. काय आहे महाराष्ट्राची कामगिरी? चला बघूया. पहिला, विक्रमी गुंतवणूक. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने या परिषदेत तब्बल 33 लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. किती? 33 लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर सह्या केलेल्या आहेत. बघा, का? रोजगार संधी उपलब्ध व्हावी म्हणून. म्हणजे काय? त्यांचं म्हणणं असं आहे की या मोठ्या गुंतवणुकीमुळे राज्यात आगामी काळात जवळपास 40 लाख नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आगामी काळात किती नोकऱ्या मिळणार आहेत? 40 लाख. तिसरी मुंबई, रायगड पेन आहे की नाही? पहिली आपली जुनी मुंबई, दुसरी नवी मुंबई आणि तिसरी मुंबई. रायगड मधील पेन भागात 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह तिसऱ्या मुंबई ग्रोथ सेंटर ज्याला बोलतो आपण, विकसित करण्याची घोषणा या मुख्यमंत्र्यांनी या दावोस दौऱ्यात केलेली आहे. प्रमुख क्षेत्र काय बघा? कृत्रिम बुद्धिमत्ता AI ज्याला म्हणतो आपण, सेमीकंडक्टर, ग्रीन हायड्रोजन आणि स्वच्छ ऊर्जा या आधुनिक व तंत्रज्ञान प्रधान क्षेत्रावर यंदा विशेष भर देण्यात आला. वाचून ठेवा मित्रांनो. पुन्हा एकदा महत्वाचे पॉइंट तुम्हाला दिलेले आहेत, स्क्रीनशॉट करा, लिहून घ्या. यावरती कुठलाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो म्हणून सगळी माहिती दिली. प्रश्न आपण किती काढू शकतो? 1 ते 2 ते 3 काढू शकतो. परंतु तुम्ही सगळी माहिती दिली, याच्यावर तुम्ही किती प्रश्न तयार करू शकता. हे एकदा वाचलं की भरपूर तुम्हाला प्रश्न तयार करता येतील. चला तर बघूया आपण पुढचा सातवा पॉइंट काय येतो. बघा मित्रांनो, 7वा पॉइंट. सगळीकडे आता सुरुवात काय 2026 मध्ये काय घेतल्यात? परिषदा. सगळ्यांच्या मिटिंगच चालू आहे की नाही? बघा, भारत युरोपियन युनियन EU शिखर परिषद 2026 16वी झाली बरं का. 16वी पार पडली. कुठे पार पडली? कधी पडली ती? 27 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. भारत युरोपियन युनियन शिखर परिषद. पंतप्रधान नरेंद्र मोदी, युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लयन. बघा, परत नाव सांगतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताकडून आले होते. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी या परिषदेमध्ये सहअध्यक्षीय भूषवलेले आहे. लक्षात ठेवायची ही 3 नावं.
मुख्य मुद्दे काय होते? मुख्य मुद्दे या गोष्टीचे होते की व्यापार, तंत्रज्ञान, हरित क्रांती आणि संरक्षण सहकार्य. आणि ईयूचं मुख्यालय कुठे आहे? ब्रुसेल्स येथे ईयू चे मुख्यालय आहे. ईयू भारत युरोपियन युनियन, ईयू. लक्षात राहील, स्क्रीनशॉट काढून घ्या. नावं किचकट वाटतात थोडीशी, वाचल्यानंतर लक्षात राहील. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, फिफा फिफ PIFF 2026 चे आयोजन पुण्यात झालं. लक्षात ठेवायचं. आणि जानेवारी महिन्यातील महत्वाचे दिवस लक्षात ठेवायचे मित्रांनो. इथे घेऊन आलोय, वेगवेगळे प्रश्न तयार करण्यापेक्षा एकच प्रश्न सगळं टाकलाय. 9 जानेवारी हा 10वा प्रश्न आपला, 10वा टॉपिक. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिन, 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिन, 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन, 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. लक्षात राहतील. ओके. 11वा टॉपिक सगळ्यात महत्वाचा, बेंबला सिंचन प्रकल्प PMKSY अंतर्गत. बेंबला सिंचन प्रकल्प जो आहे तो महाराष्ट्रातील प्रकल्प असून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत चर्चेत राहिलेला आहे. स्पष्टीकरण काय याचं बघा. उद्देश एकच आहे, शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देणं. हर खेत को पानी हा PMKSY चा प्रमुख उद्देश आहे. हर खेत को पानी, प्रत्येक जमिनीला, शेतीला पाणी उपलब्ध करून देणे. महत्वाचं काय लक्षात ठेवायचं, PMKSY प्रारंभ कधी झाला? 2015 ला. आणि संबंधित मंत्रालय याचं कुठलं आहे? जलशक्ती मंत्रालय. लक्षात राहील. बेंबला सिंचन लक्षात ठेवा, महत्वाचा टॉपिक आहे बेंबला सिंचन. पुढचा टॉपिक घेऊ. भारताची G20 नंतरची आंतरराष्ट्रीय भूमिका. काय G20 आंतरराष्ट्रीय भूमिका? बघा, जानेवारी 2026 मध्ये भारताने बहुपक्षीय मंचावर व्यापार, हवामान बदल, डिजिटल सार्वजनिक सुविधा आणि ग्लोबल साऊथ या विषयांवर भर कायम ठेवला. G20 हा मुख्य कोणत्या प्रकारचा गट आहे? तर आर्थिक सहकार्य मंच आहे. भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर DPI मॉडेलचं जगभरात कौतुक झालं. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ISA सारख्या उपक्रमांद्वारे हरित ऊर्जेला प्रोत्साहन दिलं गेलं. आफ्रिकन युनियनला G20 चे स्थायी सदस्यत्व मिळवून देण्यात भारताचे महत्वाची भूमिका बजावलेली आहे. म्हणजे भारताने महत्वाची भूमिका बजावली. कसली? आफ्रिकन युनियनला G20 चे स्थायी सदस्य मिळवून दिलं. चला पुढचा प्रश्न. मित्रांनो, DPI सुविधा भारताची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा. काय सुविधा आहे DPI म्हणजे? DPI म्हणजे काय लक्षात ठेवायचं. DPI UPI, आधार आणि डिजिलॉकर यासारख्या डिजिटल प्रणालीमुळे भारताची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा जागतिक स्तरावर चर्चेत राहिली. भारतात आपल्या UPI, आधार आणि डिजिलॉकर. लक्षात ठेवायचं, भारताचे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर कुठली आहे? UPI, डिजिलॉकर आणि आधार. या माध्यमातून काय केलं गेलं बघा. UPI, आधार, डिजिलॉकर माध्यमातून देशातील नागरिकांना सहज आणि पारदर्शकपणे सरकारी व खाजगी सेवा मिळतात. लक्षात राहील. चला पुढची सेवा. DPI नंतर EPI, निर्यात तयारी सूचकांक. जानेवारी 2026 मध्ये जारी करण्यात आलेल्या
चौथ्या अहवालात महाराष्ट्र हा मोठ्या राज्यांच्या श्रेणीत देशात पहिल्या क्रमांकावर आहे. लक्षात ठेवायचं. कशा बाबतीत? ईपीआयच्या बाबतीत. बघा, ईपीआय चे 4 प्रमुख आधारस्तंभ, पिलियर्स. काय धोरण आहे बघा. पहिलं, नंबर 1, धोरण. 4 पैकी पहिलं धोरण. काय धोरण आहे? राज्याचे नियामक आणि व्यापार धोरण. व्यापार, पर्यावरण. त्याच्यात काय आहे? व्यवसाय सुलभता आणि पायाभूत सुविधा. त्याच्यानंतर निर्यात, पर्यावरण, लॉजिस्टिक्स आणि वाहतूक जोडणी. चौथा आहे निर्यात कामगिरी, निर्यातीचे प्रमाण व वाढ. हे जे 4 टॉपिक आहेत ना मित्रांनो, हे 4 काय आहेत? आधारस्तंभ आहेत. बघा, हे 4 आधारस्तंभ आहेत. चला आता पुढे बघू. वैशिष्ट्य आणि क्रमवारी. महाराष्ट्राचं स्थान. मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र 68.1 गुणांसह प्रथम स्थानी आहे, तर तामिळनाडू दुसऱ्या स्थानी आहे आणि गुजरात हे तिसऱ्या स्थानावर आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिल्या स्थानी कोण आहे? महाराष्ट्र. दुसऱ्या स्थानी तामिळनाडू. तिसऱ्या स्थानी गुजरात. लहान राज्य, केंद्रशासित प्रदेश. लहान राज्यामध्ये कुठला राज्य आहे? तर उत्तराखंड. उत्तराखंड हा काय आहे? उत्तराखंड हा प्रथम क्रमांकावर आहे. मुख्य उद्देश काय आहे? यांचा उद्देश काय मुख्य? सन 2030 पर्यंत $1 ट्रिलियन माल निर्यातीचे ध्येय गाठणे आहे. त्यासाठी राज्यांमध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण करणं आणि राज्यांची निर्यात क्षमता मोजणे. लक्षात ठेवा मित्रांनो, ईपीआय खूप महत्वाचा आहे. स्क्रीनशॉट काढा, एकदा वाचा. एकदा वाचलं लगेच लक्षात राहील. छोटे 3 प्रश्न इथेच घेऊन आलोय बघा. राष्ट्रीय मतदार दिन सगळ्यांना माहिती पाहिजे का? 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन मानला जातो. आपला आता जो साजरा केला तो किती होता? 15वा राष्ट्रीय मतदार दिन होता. कधी? 25 जानेवारी. महत्वाचं काय त्यात? भारतीय निवडणूक आयोगची स्थापना कधी झाली? 25 जानेवारी 1950 ला झाली. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950. आणि राष्ट्रीय मतदार दिन तोच, जो 25 जानेवारी. आता किती वाजता स्थापन केला? आपण साजरा केला तर 15वा स्थापन केला, साजरा केला. जीवन रक्षा पदक मालिका पुरस्कार. राष्ट्रपतींनी जीवन रक्षा पदक मालिका पुरस्कार 2025 मंजूर केलाय. आणि हा पुरस्कार जे लोक जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवण्यासाठी असतं, जे लोक स्वतःचा जीव घालून इतरांचे जीव घालून इतरांचे प्राण वाचवणाऱ्यांना तो दिला जातो. स्वतःच्या जीवाची पर्वा केली जात नाही. पुढचा 17वा टॉपिक बघा. प्रजासत्ताक दिन 2026. शौर्य आणि सेवा पदके पुरस्कार दिला गेला, पदक दिलाय. प्रजासत्ताक दिनानिमित्त 982 पोलीस, अग्निशामक, होमगार्ड व नागरी संरक्षण कर्मचारी. किती? 982 पोलीस, अग्निशामक, होमगार्ड आणि नागरी संरक्षण कर्मचारी यांना शौर्य व सेवा पदक जाहीर करण्यात आली. चला पुढचा टॉपिक. चला, एक मिसाईल आहे नाही, त्या मिसाईलची यशस्वी चाचणी केली गेली 2026 मध्ये. कुठलं आहे बघा हे मिसाईल? MPATGM, मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड मिसाईल. मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड मिसाईल, MPATGM. हे भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO यांनी काय केलं? चिलखती वाहने आणि रणगाडे नष्ट करण्यासाठी विकसित केलेली एक हलकी आणि 3ऱ्या पिढीची फायर अँड फॉरगेट या रणगाड्या विरुद्ध क्षेपणास्त्र प्रणाली आहे. फायर अँड फॉरगेट, मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड मिसाईल. काय चाचणीची मुख्य वैशिष्ट्य होती? ठिकाण होतं KK रेंज, अहिल्यानगर, महाराष्ट्र. 11 जानेवारी 2026 ला चाचणी केली होती. क्षमता, हलक्या लक्ष्याविरुद्ध टॉप अटॅक
म्हणजे वरून हल्ला करण्याची अचूक क्षमता. हलत्या लक्ष, हलणार लक्ष. तंत्रज्ञान इमेजिंग, इन्फ्रारेड, IR. सिकर आणि प्रगत एव्हिओनिक्सचा वापर केला. एव्हिओनिक्स. सामरिक महत्व काय? दिवस रात्र मारा आणि आत्मनिर्भर भारत. लक्षात ठेवा. खेलो इंडिया बीच गेम्स 2026 महत्वाची माहिती बघा. आयोजक स्थळ कुठं होतं? घोगला बीच, दीव. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव इथलं मग काय? दीव या ठिकाणी घोगला बीच येथे आयोजन केलं. कालावधी 5 जानेवारी ते 11 जानेवारी 2026. सहभाग 25 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशातील 1100हून अधिक खेळाडू तिथे आले होते. शुभंकर इथलं काय होतं बघा? पर्ल. एक उत्साही डॉल्फिन. पर्ल नाव आहे ते डॉल्फिनचं. विजेता संघ कुठला होता? कर्नाटक संघाने सर्वाधिक पदके जिंकली. 3 सुवर्ण पदके जिंकली, 2 रौप्य आणि 6 कांस्य. महाराष्ट्राची कामगिरी बघा काय आहे त्यात. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी बीच कबड्डी, बीच सॉकर, पेंचक सिलाट आणि सागरी जलतरण यासारख्या खेळात उत्कृष्ट कामगिरी करत अनेक काय जिंकली? पदके जिंकली आहेत. कुठलं? कांस्य आणि रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या बीच सॉकर मध्ये महाराष्ट्राने उपांत्य फेरीत मजल मारली होती. खेलो इंडिया बीच गेम्स कुठे आलं? बीचवर, घोगला बीच, दीववर. मित्रांनो, नैसर्गिक वायू जनजागृती मोहीम काय आहे बघा. सक्षम 2026 संरक्षण क्षमता महोत्सव 2026 हे काय आहे? पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाची वार्षिक राष्ट्रीय जनजागृती मोहीम आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाची वार्षिक राष्ट्रीय जनजागृती मोहीम. थीम काय आहे? तेल आणि गॅस वाचवा, हर्षरित ऊर्जा अपनाओ. राष्ट्रीय उद्दिष्ट काय आहे? 2030 पर्यंत ऊर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा किती टक्के सहभाग असेल? 15% सहभाग असेल. कुठला? नैसर्गिक वायूचा. नॉन स्टॉप जिंदगी मोहीम आहे. तुम्हाला विचारला जाऊ शकतो प्रश्न, नॉन स्टॉप जिंदगी मोहीम कोणत्या इंधनाला प्रोत्साहन देते? कुठल्या इंधनाला प्रोत्साहन देते मित्रांनो? PNG आणि CNG. कुठलं इंधन? PNG आणि CNG. कालावधी 1 जानेवारी ते 31 मार्च 2026 पर्यंत. 2 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी या कालावधीमध्ये ही राबवण्यात आली गेली. पुढचा आहे प्रश्न, त्यामध्ये टॉपिक आहे राष्ट्रीय स्टार्टअप दिवस. कधी साजरा करतो आपण? राष्ट्रीय स्टार्टअप दिवस हा 16 जानेवारी रोजी राष्ट्रीय स्टार्टअप डेज, नॅशनल स्टार्टअप डेज साजरा करण्यात आला. घोषणा कोणी केली? माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी. स्टार्टअप इंडिया 16 जानेवारी 2016. चला पुढे बघूया. सुभाषचंद्र बोस आपदा व्यवस्थापन पुरस्कार 2026. भारत सरकारने सुभाषचंद्र बोस आपदा व्यवस्थापन पुरस्कार 2026 ला जाहीर केला. कोण विजेते? संस्थापक श्रेणी सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण SSDMA. आणि वैयक्तिक श्रेणी कोणाला मिळाली? म्हणजे वैयक्तिक 2 प्रकार दिले का नाही. लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके. कोण होते? लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके. परीक्षेसाठी महत्वाचं काय? सुरुवात 2019 ला झाले. घोषणा कधी केली होते? 23 जानेवारीला पराक्रमी दिवस म्हणून. अंमलबजावणी कोण करते? NDMA, गृह मंत्रालय. चला पुढे बघा ही माहिती. सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हिमालयीन परिसंस्थेत आपत्ती लवचिकता निर्माण करणे, तसेच 2023 मधील तिस्तापूर आणि 2016 मधील मंटम भूस्खलन सारख्या आपत्तीच्या वेळी 2500हून अधिक
लोकांचे प्राण वाचवले गेले, 2500 पेक्षा अधिक. हा पुरस्कार त्यासाठी दिला गेलाय. ग्रामपंचायतमध्ये आपदा मित्र स्वयंसेवकांना प्रशिक्षित करण्यातही या प्राधिकरणाचे मोठे योगदान आहे. बघा, लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना पुरस्कार दिला गेलाय तो 2024 मधील केरळमधील वायनाड येथील भयानक पूर आणि भूस्खलन दरम्यान त्यांनी अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळेस त्यांनी काय केलं, बचावाचं कार्य केलं होतं. तसेच आपत्ती प्रतिसादासाठी 2300हून अधिक जवानांना हे प्रशिक्षण दिलं जातं. लक्षात राहील, एकदा वाचा परत. याच्यामध्ये दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या फक्त, सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके. 83वा गोल्डन ग्लोब अवॉर्ड 83वा ग्लोबल गोल्ड सोहळा 11 जानेवारी 2026 ला पार झाला. कुठे? कॅलिफोर्नियातील वेव्हिरवी हिल्टर येथे तो पार पडला. या सोहळ्यामध्ये हॅमनेट आणि वन बॅटल आफ्टर अनादर या चित्रपटांनी महत्वपूर्ण विजय मिळवला. हॅमनेट आणि वन बॅटल आफ्टर अनादर. निक्की ग्लेझरने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं होतं आणि भारतीय सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने या सोहळ्यात पुरस्कार सादरकर्ता म्हणून सहभाग घेतलेला होता. बघा, प्रमुख विजेते याच्यात कोण कोण आहेत? सर्वोत्कृष्ट चित्रपट ड्रामा हॅमनेट म्हणून त्याला मिळालं. सर्वोत्कृष्ट चित्रपट संगीत आणि हास्य म्हणून वन बॅटल आफ्टर अनदर मिळालं. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पॉल थॉमस एंडरसन चित्रपट वन बॅटल आफ्टर अनदर. नाटक विभागातील सर्वोत्कृष्ट अभिनेता वॅग्नर मौरा द सिक्रेट एजंट मधला. नाटक विभागातील उत्कृष्ट अभिनेत्री जेसी बकले चित्रपट हॅमनेट. लक्षात राहील, स्क्रीनशॉट काढून घ्या. IEEE मॉडेल ऑफ ऑनर 2026 चा पुरस्कार. IEEE इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स. काय? इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर. 2026 चा प्रतिष्ठेचा IEEE मेडल ऑफ ऑनर एनव्हीडिया एनव्हीडीआय ते संस्थापक जे आहेत, सीईओ, संस्थापक आणि सीईओ जेन्सेन हुआंग यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्वोच्च मानला जातो. पुरस्काराची माहिती परत एकदा घ्या. विजेता कोण आहे? जेन्सेन हुआंग. एनव्हीडिया चे संस्थापक आणि सीईओ. कारण काय? ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स आणि प्रवेगक संगणक क्षेत्रामध्ये केलेली क्रांतिकारी कार्य. संस्था कुठली? IEEE इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स. हे जगातील सर्वात मोठा तांत्रिक व्यावसायिक संघ आहे. महत्व: आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता AI ज्याला बोलतो आपण, डेटा सेंटर्स आणि विविध उद्योगांना बदल घडवण्यात या तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. चला पुढे बघूया. मगाशी बघितलं आपण राष्ट्रीय स्टार्टअप दिवस. 26 जानेवारीला काय केलं? राष्ट्रीय स्टार्टअप दिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तरुणांना नोकरी शोधणारे न बनता नोकरी देणारे बनवण्यास प्रेरित करणे. उद्दिष्ट काय मित्रांनो? नीट लक्षात घ्या. उद्दिष्ट असं आहे का तरुणांना नोकरी शोधायची नाही, तरुणांनी नोकरी तर नोकरी द्यायची, तरुणांनी नोकरी देणारी. म्हणजे स्वतःला उद्योजक बनवायचंय. कोणाला? तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा केला गेला आहे. त्यानंतर आहे प्रवासी भारतीय दिवस 2026. 9 जानेवारी रोजी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. कधी? 9 जानेवारी. महात्मा गांधी
त्यांचं 9 जानेवारी 1915 रोजी दक्षिण आफ्रिकेतून ते परत आले होते भारतात, म्हणून हा दिवस आपण प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करतो. जागतिक ब्रेल दिन कधी साजरा केला जातो? 4 जानेवारी. हा, जे काय ल्युईस ब्रेल आहे यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्रांनी त्यांना मान्यता दिली 2018 जागतिक ब्रेल दिन. शहीद दिन कधी केला जातो? शहीद दिन हा 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 30 जानेवारी हा शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. चला पुढचा बघूया टॉपिक. बघा मित्रांनो, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह 2026 11 ते 17 जानेवारी 2026 दरम्यान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये सुरक्षित वाहन चालना आणि अपघात प्रतिबंधावर भर जास्त देण्यात आला. हे कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. लक्षात राहील. महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक डीजीपी. बघा घटना काय आहे. डॉक्टर सदानंद वसंत दाते IPS यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाची सूत्रे स्वीकारली. म्हणजे ते कोण झाले? डीजीपी झाले. त्यांनी रश्मी शुक्ला यांची जागा घेतली. कोणाची जागा घेतली? रश्मी शुक्ला. बघा महत्वाचं काय लक्षात ठेवायचं, 1990च्या बॅच मध्ये IPS अधिकारी डॉक्टर सदानंद वसंत दाते हे आहेत. म्हणजे 1990च्या बॅच मध्ये IPS अधिकारी कोण आहेत? सदानंद वसंत दाते. यापूर्वी NIA आणि महाराष्ट्र ATS यामध्ये महत्वाच्या याच्यावर भागावरती ते काय होते? रुजू होते, कार्यरत होते. आणि रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डीजीपी होत्या. लक्षात राहील मित्रांनो, रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डीजीपी आहेत होत्या. त्यानंतर जो भार आहे तो कोणी स्वीकारलेला आहे? ती जागा घेतली डॉक्टर सदानंद वसंत दाते यांनी. डॉक्टर सदानंद वसंत दाते हे 1990च्या IPS अधिकारी म्हणून ते डॉक्टर सदानंद वसंत दाते आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा पॉइंट महत्वाचा आहे, रामसर स्थळांची वाढ. जानेवारी 2026 मध्ये जागतिक पाणथळ दिनापूर्वी उत्तर प्रदेशातील पाटणा पक्षी अभयारण्य, एटा जिल्हा आणि गुजरातची चारी धांड कच्छ जिल्हा या दोन महत्वाच्या आर्द्रभूमींना रामसर स्थळांचा अधिकृत दर्जा मिळालेला आहे. बघा माहिती, पाटणा पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेशची माहिती दिली. कुठे आहे? एटा जिल्ह्यात स्थित. मध्य आशियातून येणाऱ्या हजारो प्रवासी पक्ष्यांचे व स्थानिकांचे सुरक्षित आश्रयस्थान, गोड्या पाण्याचा पाणथळ प्रदेश म्हटलं जातंय पाटणा पक्षी अभयारण्य. त्याचा चारी धांड गुजरातमध्ये, कच्छ जिल्ह्यातील बन्नी घास प्रदेश आणि वाळवंटामध्ये स्थित आहे. हंगामी क्षारयुक्त व गोड्या पाण्याचा पाणथळ परिसर आहे. चिंकारा, मुरुस्थली, लोमडी आणि विविध दुर्मिळ पक्ष्याचे निवासस्थान आहे. लक्षात आलं मित्रांनो, स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचा टॉपिक, अशोक चक्र मरणोत्तर. या 2026 मध्ये भारतीय वायुसेनेचे जे काही ग्रुप कॅप्टन आहेत शुभांशी शुक्ला यांना अशोक चक्र प्रदान करण्यात आले. ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे, कुठे? आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय वैमानिक म्हणून चर्चित राहिले. अशोक चक्र हा शांततेच्या काळातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. बघा पुढचा आहे नागपूर. पुढचा टॉपिक आहे नागपूर. राष्ट्रीय युवा वैज्ञानिक प्रदर्शन. 53वे राष्ट्रीय युवा वैमानिक प्रदर्शन हे नागपूर येथे आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी 441 विज्ञान मॉडेल सादर केली होती. किती? 441 विज्ञान मॉडेल. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता AI
आणि निवडणूक आयोग बद्दल काय दिलंय? भारतीय निवडणूक आयोगाने एआय निर्मित राजकीय सामग्रीसाठी सुधारित मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. कधी? 2026 मध्ये. या सगळ्या घटना जानेवारी 2026 मधल्या आहेत मित्रांनो. चला पुढचा बघूया टॉपिक. 35वा टॉपिक आहे मित्रांनो, राष्ट्रीय न्यायिक पायाभूत सुविधा प्राधिकरण. केंद्रीय मंत्रिमंडळाने या राष्ट्रीय न्यायिक पायाभूत सुविधा प्राधिकरणाला मंजुरी दिली मित्रांनो. कधी? 2026 मध्ये. नॅशनल ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर अथॉरिटी ऑफ इंडिया बिल ला मंजुरी दिलेली आहे. आणि याचा उद्देश काय आहे? न्यायालयीन पायाभूत सुविधांचे नियोजन व विकास करणे हा याचा उद्देश आहे. पुढचा टॉपिक आहे, शेवटचा टॉपिक आहे मित्रांनो, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ. प्राध्यापक संजीव सोनावणे यांच्याकडे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे मुख्यालय येते. त्या कुलगुरू पदाचा कोणते कुलगुरू आहे, कुलगुरू अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. कोणाचा? डॉक्टर संजीव सोनावणे. नाशिक हे मुख्यालय आहे आणि या मुख्यालयाचा कुलगुरू म्हणून त्यांना काय केलं आहे, तर कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो हे सगळे होते 36च्या 36 काय होते, तर तुम्हाला विचारले जाणारे जानेवारी महिन्यातील 2026 चालू घडामोडी होत्या. याच्यापैकी कोणता तरी प्रश्न तुम्हाला 100% कुठे विचारला जाईल, तर येणाऱ्या आता एमपीएससी गट क तसेच 2026 मधल्या सर्व भरतींसाठी खूप उपयोगाचा आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला मित्रांनो विसरू नका. खूप खूप धन्यवाद मित्रांनो.